आयुष्यात कधी असा पण प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. कोणाचा तरी एकट्या पडलेल्या डोळ्यात अडकून स्वतःला हरवून बसेन असा कधी विचारच केला नव्हता. मी ऑफिसला जाणारा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशिक्षित मुलगा. माझे वडील रिक्षा चालवतात. मी नेहमी वडिलांना म्हणायचो की आता तुम्ही आराम करा, माझी चांगली नोकरी आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. पण त्यांनी कधी ते ऐकलं नाही. त्यानंतर करोनाच्या काळात माझा जॉब सुटला आणि त्यातच वडील पण गंभीर आजारी पडले. म्हणतात ना, संकट आलं की चारही बाजूने येतं. तसं झालं होतं. हातात पैसे नाही आणि वडील हॉस्पिटलमध्ये. काय करायचं? मग मी वडिलांची रिक्षा चालवायचं ठरवलं, दुसऱ्या जॉबची सोय होईपर्यंत आणि वडील घरी येईपर्यंत. थोड्या दिवसांनी वडिलांना बरं वाटू लागलं. ते घरी आले. पण माझा जॉबचं काही नक्की कुठे झालं नव्हतं, म्हणून मी रिक्षा चालवणं चालूच ठेवलं. सगळं बऱ्यापैकी रुळावर आलं होतं. करोनाचा रोगही आता आटोक्यात आला होता. असंच एकदा रिक्षा घेऊन बसस्टॉपवर गेलो, कारण तिकडं बरीच लोकं उन्हात उभं राहण्यापेक्षा सीट रिक्षानी लवकर जाण्यासाठी येतात. मी बसस्टॉपवर सीट भरण्यासाठी उभा होतो. एकच सीट राहिलं होतं. बराच वेळ वाट बघत होतो, कोणीतरी येईल. तेवढ्यात समोरून एक मुलगी आली. तिचा तोंडावर मास्क होता. ती रिक्षात बसली. मी फार लक्ष न देता रिक्षा चालू केली. पुढे एक एक करून सीट खाली झाले आणि रिक्षात ती मुलगी एकटीच राहिली. मी तिला विचारलं, तुम्हाला नक्की कुठे जायचं? म्हणजे जिथे रिक्षा थांबते तिथेच, की तिथून पुढे? म्हणजे जवळ असेल तर मी सोडतो. ती हळू आवाजात काही एक्सप्रेशन न देता फक्त हो म्हणाली. ती कोणत्या तंद्रीत होती माहीत नाही. एकटक बाहेर बघत होती. मी हे सर्व रिक्षाच्या आरशामधून बघत होतो. मी तिचा या वागण्याकडे त्यावेळी फार लक्ष नाही दिला, कारण अशी बरीच वेगवेगळ्या स्वभावाची लोकं रोज भेटतात. मी तिला तिने सांगितलेल्या ठिकाणी सोडून निघालो. आज सकाळी आवरून बसस्टॉपवर रिक्षा उभी केली आणि शेजारी असणाऱ्या पान शॉपवाल्या माझ्या मित्राशी गप्पा मारत उभा होतो आणि रिक्षा भरण्याची वाट बघत होतो. तर समोरून तीच कालची मास्क लावलेली मुलगी येताना दिसली. ती येऊन रिक्षात बसली. मी तिला पाहून नॉर्मल स्माईल केला, तर तिने काहीच रिॲक्शन नाही दिला. मला वाटलं तिला आवडल नसावं, म्हणून मीच तोंड फिरवलं. असं सलग 3-4 दिवस झाले. रोज ती दिसायची. ती आता रोजची कस्टमर झाली होती, म्हणून मी रोजचा कस्टमर म्हणून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ती माहीत नाही कोणत्या विचारात मग्न असायची. जेवढं विचारलं तेवढंच उत्तर हो किंवा नाही मध्ये देऊन पुन्हा बाहेर बघत बसायची. मला ती थोडी वेगळीच वाटली. आता तिला सोडून आल्यानंतर पण मनात सारखा तिचाच विचार फिरायचा. ती अशी का आहे? असं काय झालं असेल? ती कोणत्या अडचणीत तर नसेल ना? तिचे सुंदर डोळे आणि डोळ्यांवर वाऱ्याने नाचणाऱ्या बटासारखा डोळ्यांसमोर फिरत राहायचा. आता मी बसस्टॉपवर फक्त रिक्षा भरण्यासाठी नाही, तर तिच्यासाठी येऊ लागलो. असं का, हा प्रश्न त्यावेळी माझ्या मनातच आला नाही. हे आता रोज चालू होतं. आज पण तिची वाट बघत उभा होतो. तिची येण्याची वेळ झाली. अजून ती नाही आली. मला वाटलं काही कामात असेल म्हणून उशीर झाला असावा. मी खूप वेळ रिक्षात तिच्यासाठी सीट रिकामी ठेवली होती. आता खूपच उशीर झाला. बाकीचे कस्टमर ओरडू लागले आणि शेवटी दुसऱ्या रिक्षाने निघून गेले. मी तिथेच उभा होतो, तिची वाट बघत. शेजारचा पान शॉपवाला मित्राने हाक मारली आणि विचारलं, काय रे, काय झालं? बरं नाही का तुला? का आला मग? आराम करायचा. मी काही नाही असं बोलून तिथेच बसलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा आलो स्टॉपवर. असं वाटलं आज तरी ती येईल. आज पण नाही आली. असे सतत 3 दिवस ती नाही आली. आता मनात का माहीत नाही पण भीती वाटू लागली. आता मी तिला पुन्हा कधीच भेटू शकणार नाही असं वाटलं आणि आता ठरवलं, झालं ते विसरून कामाकडे लक्ष द्यायचं. सकाळी उठलो, आवरून रिक्षा चालू करू लागलो, तर रिक्षा चालूच होत नव्हती. खूप प्रयत्न केला, पण रिक्षा काही चालू होईना. मग मी रिक्षा ठीक करायला घेऊन गेलो. खूप उशीर लागला, पण शेवटी माझी रिक्षा ठीक झाली. मी स्टॉपवर आलो. आज खूप उशीर झाला होता. मी पान शॉपवर मित्राशी बोलत होतो. तेवढ्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. ती पहिल्यांदा एकटक न बघता सैराभैर सगळीकडे बघत होती, जसे कोणाला तरी शोधत आहे. माझा मित्र मागून म्हणाला, बराच वेळ झालं तिकडेच उभी आहे एकटीच. त्याचं ते वाक्य ऐकून मी भानावर आलो आणि रिक्षा चालू करून तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. ती लगेच रिक्षात बसली आणि मी रिक्षा न भरताच तिला एकटीला बसवून रिक्षा चालू केली. थोडं दूर आल्यावर मीच बोलायला सुरुवात केली. तिला माझ्याबद्दल, माझ्या घरच्याबद्दल सांगू लागलो आणि हळूहळू तिचा अबोलही तुटला. आता तिचं ते एकटक बघणं आणि स्वतःमध्ये गुंतून राहणं कमी झालं. आता रोज आमचं बोलणं होत होतं. ती जास्त बोलत नव्हती, पण पूर्वीसारखी अबोलही राहिली नव्हती. आता तिची सवय झाली होती.
माझा मित्र आता तिचा नावाने मला चिडवू लागला. मी खुश होतो, पण का ते माहीत नाही. आजपर्यंत मी तिचा चेहरा पाहिलं नव्हतं, पण जिचे डोळे इतके सुंदर आहे, तिचं मन इतकं सुंदर आहे, ती नक्कीच सुंदर असणार अशी खात्री होती. आणि जरी नसली तरी ती माझ्यासोबत अशीच कायम असावी असं वाटत होतं. पण मनात अचानक विचार फिरू लागले. मी एक रिक्षा चालवणारा, ती आजच्या जगातली मुलगी, ती मला ॲक्सेप्ट का करेल? मुलगी म्हणून तिला सुद्धा तिचा आयुष्यातला मुलगा चांगलं ऑफिसमध्ये काम करणारा, जास्त पैसे कमावणारा असावा असंच वाटेल ना? आणि तिला माझ्या मनातल्या भावना समजल्या आणि तिला राग आला तर? तिने माझ्याशी बोलणं भेटणं बंद केला तर? असे अनेक प्रश्न मनात फिरत होते. मी सतत हाच विचार करत बसायचो. माझ्या मित्राच्या लक्षात आला सर्व काही आणि त्याने मला समजावलं. बघ, तुला ती आवडते, तिच्यासोबत राहावं असं वाटतं, तर तिला बोल. ती सुद्धा मनापासून तुझ्यावर प्रेम करत असेल तर तुला स्वीकारेल. हा विचार न करता की तू काय काम करतोस आणि तू चांगला शिकलेला मुलगा आहे, तू पण तिला काहीतरी करून दाखव की जेणेकरून ती जगाला सांगू शकेल की तिने तुला का स्वीकारलं. मला त्याचं म्हणणं पटलं आणि आज ती आल्यानंतर तिला हिम्मत करून सांगायचं ठरवलं. ती आली. तिला बघून अचानक हिम्मतच कुठल्या कुठे पळाली. ती रिक्षात बसली. मी ठरवलं आताच सांगायचं. मी हिम्मत करून म्हणालो, ऐकता का जरा, बोलायचं होतं तुमच्याशी. ती म्हणाली, हो बोला ना. आणि मी आरशामधून तिला पाहिलं आणि तोंडातून शब्दच फुटेनासे झाले. तीच म्हणाली, बोला ना, काय झाला? मी हिम्मत एकवटून रिक्षा थांबवली. ती म्हणाली, काय झालं, रिक्षा खराब झाली का? मी हिम्मत केली आणि बोलायला सुरुवात केली. मला तुम्हाला काही सांगायचंय. मला तुम्ही खूप आवडता. माहीत नाही का कसं, पण आवडता खूप. तुम्ही कशा दिसता मला नाही माहीत, पण मला खात्री आहे की तुम्ही खूप सुंदर आहे, चेहऱ्याने नाही तर मनाने सुद्धा. तुम्हाला सोडल्यानंतर सुद्धा मी तुमचाच विचार करत असतो. रोज तुमची वाट बघतो. तुमची सवय झाली खूप. तुम्हाला एक दिवस पण नाही पाहिलं तर भीती वाटते. मी तुम्हाला सर्व सुख देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. माझी तुमच्यावर कोणतीच जबरदस्ती नाही. विचार करा आणि मला सांगा. माझं एवढं सगळं ऐकून ती शांत झाली. मला तिचा डोळ्यात परत तोच एकटेपणा येताना दिसू लागला आणि मला भीती वाटली की ती पुन्हा नको त्या एकट्यापणात अडकायला. म्हणून मी वेळ सावरण्यासाठी तिला म्हणालो, सॉरी, मला माफ करा. तुम्हाला राग आला असेल तर घाबरू नका, मी तुम्हाला सोडतो. असं म्हणून मी तिला सोडलं आणि डायरेक्ट बसस्टॉपवर येऊन बसलो. मला असं बघून माझा मित्र पळत येऊन शेजारी बसला. मी त्याला झाला प्रकार सांगितला. तो म्हणाला, टेन्शन नको घेऊ, ती गडबडली असेल, ती नाहीतर नाही ना बोली, मग नको विचार करू फार. असं बोलून तो मला समजवत होता, पण माझ्या मनातली भीती मलाच जाणवत होती. जर ती पुन्हा दिसली नाही तर? आता तिची एवढी सवय झाली होती, म्हणून भीतीने त्या रात्री झोपच लागली नाही. मनात सतत एकच विचार फिरत होता की काय होईल. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बसस्टॉपवर आलो. ती आज येणार ही आसच मी सोडली होती आणि ती जिथून येते त्या वाटेकडे बघत तिला आठवत होतो. अचानक ती समोरून येताना दिसली. ती जवळ येत चालली होती आणि तिला बघून माझ्या मनात सगळं काही शांत झालं होतं. मी तिलाच पाहत होतो. ती इथे माझा जवळ येणं माझ्यासाठी खूप अनपेक्षित होतं. ती आणखी जवळ आली. तेवढ्यात अचानक स्वप्न तुटावं असं काही घडलं. तिच्या मागून जोरात एक कार आली आणि वेगाने तिला उडवून पुढे निघून गेली. ती उडून खाली पडली. त्या क्षणात 2 मिनिटं मला काहीच समजलं नाही. हे नक्की झालं तरी काय? अचानक जेव्हा मी भानावर आलो, ती रक्ताने भरलेली समोर पडली होती. मी हे बघून जोरात ओरडलो, नाही, आणि पळत तिच्याजवळ गेलो. तिला उचलून रिक्षात बसलो आणि मित्राला रिक्षाची चावी देऊन रिक्षा चालवायला सांगितलं. तेव्हा ती माझ्या खूप जवळ होती. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती, आनंद दिसत होता. तिने तिचा चेहऱ्यावरचा मास्क ओढून काढला. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. ती हळूच माझ्या जवळ येऊ म्हणाली, हो, मला मान्य आहे तुमचं प्रेम. रिक्षा वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. मित्र रिक्षा चालवत होता आणि मी मागे तिला सावरत बसलो होतो. तिचे रक्त माझ्या हाताला आणि कपड्यांना लागले होते, पण मला त्याचे भान नव्हते. मघाशी तिने उच्चारलेले ते शब्द, हो, मला मान्य आहे तुमचं प्रेम,
माझ्या कानात सतत घुमत होते. मनात भीती होती, पण तिच्या त्या शब्दांनी मला एक वेगळीच शक्ती दिली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. मी बाहेर सुन्न होऊन बसलो होतो. थोड्या वेळाने शुद्ध आल्यावर नर्सने मला आत बोलावले. ती तिथे शांत झोपली होती. तिच्या डोक्याला पट्टी होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा तीच चमक आली. मी तिचा हात हातात घेतला आणि विचारले, तू इतके दिवस गप्प का होतीस? तिने हळूच आवंढा गिळला आणि मान वळवली. तसं एक काळा डाग स्पष्ट दिसला. ती म्हणाली, माझ्या चेहऱ्यावर एक जुना डाग आहे, जो मला नेहमी न्यूनगंड द्यायचा. लोक मला पाहून हसायचे. मला नेहमी या डागामुळे नकार यायचे, म्हणून मी मास्क लावायचे. पण जेव्हा तुम्ही मला म्हणाला की मी मनाने सुंदर आहे, तेव्हा मला समजलं की मला समजून घेणारं कोणीतरी आहे. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणालो, मला तुझ्या रूपाशी काही देणं घेणं नाही. तू जशी आहेस तशीच मला हवी आहेस. तेव्हा ती हळूच म्हणाली, माझ्या अपघाताने तुम्हाला खूप घाबरवलं ना, पण त्याच क्षणी मला जाणीव झाली की जर आज मी वाचले नसते तर माझ्या मनातलं हे गुपित कायमचं सोबत गेलं असतं. मला मान्य आहे तुमचं प्रेम, पण एक अट आहे. मी गोंधळून तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, मला तुमची साथ हवी आहे, पण तुमची मजबुरी म्हणून नाही. तुम्ही सुशिक्षित आहात. परिस्थितीने तुम्हाला रिक्षा हातात घ्यायला लावली, यात काहीच चुकीचं नाही. पण ज्या डोळ्यांनी तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, त्याच डोळ्यांनी स्वतःच्या स्वप्नांकडे पुन्हा एकदा बघावं अशी माझी इच्छा आहे. मला एका यशस्वी माणसाची सहचारिणी म्हणून जगायचंय, ज्याने संकटावर मात केली. तिचे हे शब्द माझ्या काळजाला भिडले. तिने मला फक्त प्रेम नाही, तर माझं हरवलेलं स्वप्न परत दिलं होतं. 2 वर्षांनंतर आज मी पुन्हा त्याच बसस्टॉपवर उभा होतो. पण आज माझ्या हातात रिक्षेची चावी नव्हती, तर माझ्या स्वतःच्या कारची चावी. होतो मी सॉफ्टवेअर कंपनीचं मालक होतो. समोरून ती येत होती. आज तिच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता आणि त्या जुन्या डागाची तिला अजिबात लाज नव्हती. मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो, चला मॅडम, आज तुम्हाला रिक्षाने नाही तर आपल्या कष्टाच्या गाडीने घरी सोडतो. तिने आनंदाने माझा हात धरला. आमची ही कथा फक्त एका अपघाताने संपली नव्हती, तर एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती, जिथे प्रेम तर होतच, पण एकमेकांचा आदर आणि प्रगतीची ओढ त्याहून जास्त होती. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.